ओझर शहरातील बाजारपेठ परिसरातील स्वामी समर्थ केंद्रातून दानपेटी चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून गुन्ह्याचा छडा लावलाय। या प्रकरणात एका विधी संघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय। ओझर येथील स्वामी समर्थ केंद्रातून 29 मे 2026 रोजी चौकोनी आकाराची लोखंडी दानपेटी आणि त्यामध्ये सुमारे 15,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 113/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पथकाने मंदिर परिसरातील तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित ओंकार देविदास जाधव वय 20 राहणार दत्तनगर शेलारमळा ओझर तालुका निफाड याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान ओंकार जाधव याने एका विधी संघर्षित बालकाच्या मदतीने स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली लोखंडी दानपेटी तसेच 1040 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। तपासात आरोपीने चोरीतील उर्वरित पैशांमधून नवीन कपडे आणि शूज खरेदी केल्याचंही सांगितलंय। त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी ओझर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय। नाशिक माझा न्यूज साठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, ओझर।